विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळ सचिवांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केलाय। गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभापतींना पत्र लिहिलंय। त्यामुळे यावरून आज सभागृहामध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे। दरम्यान अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यास उशीर झाल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, अविश्वास प्रस्तावाचे आज विधान परिषदेत कसे पडसाद उमटताना दिसतील? प्रज्ञा, नीलम गोऱ्हे ह्या सध्या उपसभापती आहेत, ज्या त्या एकत्रित शिवसेनेमध्ये ज्यावेळेस त्या होत्या त्यावेळेस त्यांना उपसभापती त्यांची नेमणूक करण्यात आली होती। पक्षाकडून एक संधी त्यांना विधानसभा परिषदेमध्ये देण्यात आली होती। त्यानंतरच्या काळात मात्र त्यांना काही वेगळा निर्णय घेतला आणि त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेल्या आणि त्यानंतरच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं नीलम गोऱ्हे यांच्या विरोधामध्ये आमदार अपात्रतेच्या कारवाईची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती। ही याचिकेचा जो विषय आहे तो अजून प्रलंबित आहे। यामुळेच कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं नीलम गोऱ्हे यांना सभापती पदावर बसता येणार नाही यासाठी याआधी देखील एक असाच प्रस्ताव आणण्यात आला होता आणि त्यावेळेस या संपूर्ण विषयासंदर्भामध्ये एक रुलिंग देखील तत्कालीन तालिका अध्यक्ष असणारे निरंजन डावखरे यांना दिलं होतं आणि त्यांना नीलम गोऱ्हेंना काम करता येईल अशा पद्धतीची त्या ठिकाणी रुलिंग दिल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि साधारणपणे या घटनेला आता काही महिने उलटत आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा आता सभापती म्हणून राम शिंदेंची निवड झालेली आहे। सध्या नीलम गोऱ्हे उपसभापती आहेत आणि आता पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय आणि त्यांच्या वतीनं ही अविश्वास प्रस्ताव आता या ठिकाणी आणण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सूत्रांच्या माहितीनुसार अविश्वास प्रस्ताव एकदा सादर केला की त्यानंतर 1 वर्षाचा कालावधी द्यावा लागतो आणि त्यानंतरच अविश्वास ठराव मांडता येतो। आता नीलम गोऱ्हेंच्या बाबतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं अशी भूमिका का घेतली आहे हे आता सर्वश्रुत आहे, कारण काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य आलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे तो नीलम गोऱ्हेंवर तुटून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळेच कुठेतरी मागच्या 3 दिवसांपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर नीलम गोऱ्हे ह्या सभागृहात आलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। ज्यावेळी त्यांच्याशी या सगळ्या विषयासंदर्भात बातचीत करण्याची प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे नीलम गोऱ्हे सध्या आजारी आहेत आणि त्यामुळेच त्या 3 दिवस आल्या नव्हत्या। आजपासून मात्र सभागृहाच्या कामकाजात त्या सहभागी होतील आणि सभागृहाच्या कामकाजात त्या सहभागी झाल्यानंतर त्यांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावाचे कसे पडसाद उमटतात हे पाहावं लागेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।